सूर्योदय झाला आहे आणि सुंदर अशी पाट आहे, गारेगार आहे, धुकं पण लागलं आहे, पण एवढं नाही की गाडीला प्रॉब्लेम होईल असं की आपल्याला समोरचे दिसणार असं नाही आहे. एकदम सुंदर असं बघा, डोंगर वगैरे भुरकट भुरकट दिसत आहेत आणि गाड्या सणासण जात आहेत बघा, एकदम मस्त. तो तुम्हाला ब्रिज दिसतोय तो रेल्वेचा ब्रिज आहे आणि मी माणगावच्या बायपास इथे उभा आहे. आता इथून परत जाणार आहे अलिबागला, काय त्याच्यानंतर आणि स्कीमच्या बाबतीत अशी पण मी तुम्हाला सांगितलं अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी 3,000 रुपये तुम्ही नक्की स्कीम घ्या. आणि जर गाडी या रूटला चालत असेल तर दुसऱ्या रूटला पण ते आपल्या फायद्याचं आहे कधीही, आणि कधीही आपल्या ते उपयोगी पडू शकतात. आणि आपला मुंबई गोवा रोडमध्ये मोठा हायटेक आहे, त्याच्यामुळे गाडी किती चांगली असली तरी त्याचं काम हे निघणारच आहे. आपण किती काय केलं तरी पेमेंट करून मी निघणार आहे इकडून पार्टचं, फक्त पार्टचेच पैसे. माझी पहिली गाडी आहे, सर्व्हिस झालेली आहे, काम एकदम जातीने लक्ष देऊन सर्व कामे करते. एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्या CNG गाड्या आहेत तर आता एप्रिल मे जून उष्णता प्रचंड प्रमाणात आहे. 20-50 ऑइल वापरा, 10-40 वापरा, तुमच्या इंजिनसाठी CNGसाठी सगळ्यात चांगला आहे. गाडी जास्त गरम होणार नाही. आपल्याला टायरमध्ये हवा की नायट्रोजन टाकायचं? हवाही चालते, नायट्रोजन असं काय महत्त्वाचं नाही आहे. नायट्रोजन काही कसं असतं जे फुल स्पीडनं गाडी चालवतात, रेसिंग करतात, त्यासाठी नायट्रोजन असतं. आपला काही टायर गरम होते, आपण काय नॉर्मल स्पीडवरती चालवते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. माणगावचं ट्रॉफिक जबरदस्त होतं. कमीत कमी 1.5 तास माझा गेला माणगाव आणि इंदापूरमध्ये ट्रॉफिकमध्ये. आणि इंदापूरवरून जे सुटलो मी 1.5 तासाच्या नंतर, आणि आता आहे CNGच्या लाईनमध्ये. तुम्ही बघू शकता, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, CNG कुठेही नाही आहे. गॅसचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. इथेच नाही, मी कोकणातून आलो आता संगमेश्वरवरून, तर संगमेश्वरपासून दोन्ही साईडला, गोव्याला जाण्या साईडला आणि मुंबईला येणाऱ्या साईडला एकाही पंपावरती CNG नाही. एवढा प्रॉब्लेम झाला आहे गॅसचा. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज परत एकदा मी चाललो आहे संगमेश्वरला. दुपारी जरी गरमी जास्त जाणवत असली तरी पण आता दुपारचं वातावरण आता तर भरपूर फरक आहे. सूर्योदय झाला आहे आणि सुंदर अशी पाट आहे, गारेगार आहे, धुकं पण लागलं आहे, पण एवढं नाही की गाडीला प्रॉब्लेम होईल असं की आपल्याला समोरचे दिसणार असं नाही आहे. एकदम सुंदर असं बघा, डोंगर वगैरे भुरकट भुरकट दिसत आहेत आणि गाड्या सणासण जात आहेत बघा, एकदम मस्त. तो तुम्हाला ब्रिज दिसतोय तो रेल्वेचा ब्रिज आहे आणि मी माणगावच्या बायपास इथे उभा आहे. दुपारी गरमी जास्त जाणवते आणि आता बघा तुम्ही एकदम गारेगार आहे आणि सूर्योदय झालेला आहे. पहाट आहे. तर सांगायचा उद्देश असा की मी सकाळी निघालो घरातून जवळजवळ 5 वाजताच्या सुमाराला, तर तेव्हा भरपूर काळोख होता. तर बोलो तेव्हा आपण व्हिडिओ नको चालू करायला, माणगाव गेल्याच्या नंतर व्हिडिओ चालू करायला, कारण याच्या अगोदरचा माझा व्हिडिओ आला होता ट्रॅव्हलिंगचा, तो पण मी माणगाव गेल्याच्या नंतर त्या ब्रिजवरून चालू केलेला होता. तेव्हा भरपूर धुकं होतं. आज मी जातो आहे धामणीला माझी कार सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर मी आमचे संगमेश्वरचे फेमस यूट्यूबर अदनान भाई आहेत, त्यांना मी कॉल केला. सर्व्हिसिंग माझी होणार होती गाडीची मेमध्ये 14 ते 15 या दरम्यान. मी गावी जाणार आहे, त्या टायमाला ती गावाला जाऊन मी संगमेश्वरला परत येणार होतो. पण आता मला जाणवते की आपली फॅमिली बरोबर असते, तर काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको रस्त्यामध्ये. मेच्या टायमाला गरमी पण असते आणि ट्रॉफिक पण असतं. त्याच्यासाठी मी म्हटलं की आता माझ्याकडे टाईम आहे, तर आपण गाडी सर्व्हिसिंग करून घेऊया. आता 1 महिना तर मध्ये उरला आहे, त्याच्यामुळे काय फरक पडत नाही आहे. सरांनी मला दिला आहे टाईम 10चा, तर 10 वाजता त्यांचं गॅरेज उघडतं. 10 वाजता मी तिकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर ते येतील आणि गाडी चेक करतील पूर्ण अजून काय काय झालं आहे. त्याच्यानंतर चिपळूणवरून पार्ट वगैरे मागवून ते नंतर रिपेरिंग होणार आहे. आणि नंतर संध्याकाळी मी तिकडून निघेन, कारण उद्या वर्कशॉप त्यांचं बंद आहे. म्हणजे जे काय गाडीचं काम करायचं असेल ते आज संध्याकाळपर्यंत कंप्लीट करून देणार, बरे ते किती लेट असू द्या. गाडीचे काय प्रॉब्लेम असतील तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने ते कुठेही असाल तुम्ही जर मेकॅनिकला दाखवून, जर तुम्हाला पेंडिंग काम असेल काही ते आपण नंतर करू, त्या 1 महिन्याने करू असेल तर आपण लांबच्या प्रवासाला निघतो त्याच्या अगोदर ते आपण करून घेतलं पाहिजे, जसं आता मी करतो सर. आता म्हटलं माणगावला आपण थांबूया चहासाठी, पण मी थांबलो नाही, या ब्रिजवर थांबलो. तर आपण पुढे एक ठिकाणी टपरी आहे, ज्या ठिकाणी मी हमेशा चहा पितो, तिथे मी जाणार आहे.
आणि चहा वगैरे घेणार आहे. हा इकडे माणगाव आहे आणि मी चाललो इकडे संगमेश्वरला. चला तर निघूया आणि पुढे चहा वगैरे घेऊन सरळ डायरेक्ट चिपळूणला CNG भरायला जाणार आहे. आता आपण निघूया संगमेश्वरसाठी. आणि मी पाठीमागे तुम्ही बघू शकता गणेश फरसान मार्टमधून मी फरसान घेतलं आहे. कारण जेव्हा मी या रूटला येतो आणि तेव्हा दुकान चालू असतं सकाळी. आत्ता बघा आता किती वाजले, 7 वाजायला आले असतील. तर आता 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत दुकान चालू असतं. एकदम मस्त फरसान असतो आणि खूप त्याची टेस्ट पण वेगळी आहे, त्याची व्हरायटी वेगळी आहे. आणि तिथे तुम्ही नक्की एकदा घ्या. अदनान सरांना पण मी इथून एक फरसांचं पॅकेट घेऊन जातोय आणि त्याला ते मी देणार आहे. त्याला सांगणार की कसा लागतो तुम्हाला नक्की सांगा. कारण मी फरसाण कधी खात नव्हतो आणि एकदा मी तिथून खाल्ला आणि त्याच्यापासून मला ती लत लागले. तर चला जास्त वेळ घालवायचा नाही, आपल्याला पोचायचे संगमेश्वरला. आणि फक्त एकदा चहा प्यायला थांबायचं आणि CNGला थांबायचं. चिपळूणला डायरेक्ट 10 पर्यंत आपल्याला तिकडे पोचायचं. चला मंडळी, फायनली मी पोचलो आहे संगमेश्वरला, म्हणजेच धामणीला अदनान सरांच्या वर्कशॉपवरती. तिथे मी गाडी लावली आता आणि बघूया गॅरेजमध्ये कोण आहे का. कारण 10 वाजलेत, 10 वाजून गेलेत, 10:05 झालेत. बरोबर राईट टाईममध्ये मी पोचलो आहे. तर कोण आलं आहे का बघूया. टोईंग इथेच आहे, टोईंग व्हॅन साहेब आलेत का बघूया. अजून तरी कोण आलेलं नाही. कोण आहे काय सर? सर वगैरे कोणी नाही आहे. 1, 2, 3 गाड्या खोलून ठेवलेल्या आहेत आणि इथे टोईंगची व्हॅन आहे बघा. आता त्यांना मी एक कॉल करून बघतो. 10 वाजता येतात त्यांची माणसं वगैरे येतात. सर्व जे त्यांची टीम आहे काम करणारी ती 10च्या नंतर यायला सुरुवात होते. तर थोड्या वेळ इथं थांबूया आणि त्यांना कॉल करूया. येतीलच एवढ्यात. आणि काम जेवढं आपलं लवकर होईल तेवढं आटपून आपण निघायचं आहे मला अलिबागसाठी. मी आता आहे धामणीमध्ये अदनान सरांच्या गॅरेजमध्ये, जो वर्कशॉपवर. तर त्यांना मी आता कॉल केला आणि विचारलं की किती वेळ लागेल. तर आता मी थोड्याच वेळात तिथे पोचतो आहे. तुम्ही तिथे वेट करा, बसा थोड्या वेळ. मी याच्यासाठी लवकर येतो की लवकर आपल्याला जाता येईल. लवकर गाडी खोलली तर काय लागतं काय नाही त्याच्यामध्ये गेलं ते आपल्याला समज. मग ते चिपळूणवरून पार्ट मागवतात आणि नंतर ती आपली कामं होतात. तर याच्यामध्ये बराच वेळ जातो काम करण्यासाठी. तर आपल्याला थांबायला लागेल. बघूया, जास्त जर काम निघालं तर मी गाडी त्यांच्याकडे ठेवून संगमेश्वरवरून ट्रेन पकडून डायरेक्ट पेनला जाणार आहे आणि मग घरी. आणि गाडी झाली की मग परत येणार आहे. पण बघूया काय म्हणतात, काम किती निघतात. 1, 2, 3 काम आहेत मेजर. जर ती मेजर कामचे पार्ट जर मिळाले नाही तर मला घरी जावं लागेल आणि गाडी मला त्यांच्याकडे सोडायला लागेल. तर येताना मी माझे जेवण वगैरे सर्व आणलं आहे बॉक्समधून. म्हणजे कसं की इथे जवळपास ना कुठे शास्त्री पुळशिवाय किंवा संगमेश्वर शास्त्री पुळावर गेलं तर जेवायला कुठेतरी छोटे छोटे हॉटेल वगैरे आहे. नाहीतर आजूबाजूला कुठं हॉटेल नाही. मी बघितलं गेल्या टायमाला मला चॉकलेट घ्यायची होती. ते मी जवळजवळ 2 किलोमीटर चालत गेलो शास्त्री पुलापर्यंत आणि तिथे मला चॉकलेट भेटली टपरीवरती आणि चहा आणि वडापाव. तर आता मी काय केलं की टिफिन आणलं आहे बरोबर, माझी टेन्शनच नाही. आणि पाणी पण आणलं आहे भरपूर. तर संध्याकाळी जायपर्यंत मला सर्व पुरेल. आता अदनान सर आले, मगाशी आले. आम्ही चेक केलं, ट्रायल घेतली, कच्च्या रस्त्यावरती गेलो. तर 1-2 आम्हाला फॉल्ट सापडले आहेत गाडीचे, ते आता करणार आहेत. गाडी थोडी पकडते फर्स्ट सेकंडला, तर त्याला सेन्सर लावून आता मशीनवर चेक करायचे की नेमका फॉल्ट कुठे आहे ते. तर सर आता टोईन व्हॅन त्यांची आतमध्ये आहे, ती बाहेर काढतात. कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आहे तुरळला, तर तिकडे जी टोईन व्हॅन जाणार आहे. तर आता चेक करून रॅम्पवर गाडी घ्यायची. गरमी खूप आहे इथे, कॉन्क्रीट रोडवर बसायचं आणि थांबायचं आहे गाडी घेऊन, म्हणजे पूर्ण गाडीचं तापणार आहे. आता गाडी लावून रॅम्पवर मला कुठेतरी झाडाखाली बसायला लागणार आहे. तर नाही तर काय खरं नाही आहे. आईस बॉक्समध्ये सामान आणलं आहे मी जेवणाचं, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, काय गरम होणार नाही. चला फायनली गाडी गेली सर्व्हिसिंगला, रॅम्पवरती लावली आहे वरती. आणि अदनान सर गेले आहेत तुरळला, कारण तिथे गाडीचं ॲक्सिडेंट झालं आहे. तर तिला टोईंग व्हॅन घेऊन इकडे आणायला गेलेत. मी जाणार होते त्यांच्याबरोबर. ते बोलले थांबतो इथेच गाडीबरोबर, बघ काय होते ते. मी इथेच थांबलो आहे आणि गाडीचं काम झालं फायनली आपलं चालू. तुम्ही बघू शकता, मी खाली जाऊन बघितलं आता माझ्या गाडीचं काम चालू आहे.
गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे, ऑइल चेंज करायचं काम चालू आहे. आणि इकडे एक टायर खोलून ठेवला आहे, कारण त्याची बेरिंग गेली होती, त्याच्यामुळे जबरदस्त आवाज व्हायचा, तो एक मोठा प्रॉब्लेम होता. तर बेरिंग ऑर्डर केलेली आहे आणि ते येणार आहे चिपळूणवरून. तर ते आल्यानंतर हे काम होणार आहे. फायनली आपलं गाडीचं काम झालेलं आहे आणि गाडी आता वॉशिंग चालू आहे. व्हायची वॉशिंग करतायत आणि काम सर्व कंप्लीट झालेलं आहे. आता थोड्या वेळाने आपल्याला निघायचं अलिबागसाठी. गाडी पूर्ण सर्व्हिसिंग होऊन आता चालू आहे, सर्व ऑइल वगैरे चेंज करून. बेरिंग गेली होती मागच्या टायरची, लायनरची, ते पण नवीन टाकले आणि बाकीचं ऑइल वगैरे चेंज केलं आहे, कुलंट वगैरे सर्व. गाडी सर्व्हिसिंग मी एवढ्या लांब आणली संगमेश्वरला. त्याचं कारण असं आहे की इथे मी स्कीम घेतली होती आदरांत सरांकडून की वर्षाचे 3,000 रुपये भरायचे आणि सर्व जो म्हणजे जे रिपेरिंग आहे त्याची जी मजुरी वगैरे लेबरच्या वगैरे ते सर्व फ्रीमध्ये असते इथे. फक्त जे पार्टचे पैसे आहेत ते आपल्याला द्यायचे असतात आणि त्याच्यासाठी एवढी लांब आली. आणि इथं काम एकदम जबरदस्त आहे, दर्जेदार काम आहे, मस्त काम आहे इथे. ही दुसऱ्या वेळेला मी सर्व्हिसिंगला गाडी आणलेली आहे. तर माझे काम झालेलं आहे कंप्लीट. आणि या साईडला बसले सर आहेत. आपले झालं ना? ओके, सर आता ट्रायल घेणार आहेत. आपलं काम सर्व झालेलं आहे. हा, आवाज गेला खडखडायला. गेला ना? बेरिंगचा देतो. गाडीचं काम आपलं सर्व कंप्लीट झालेलं आहे. सकाळी गाडी सर्व्हिसिंगला गेली होती, सर्व्हिसिंग पूर्ण झाली आहे आणि सरांनी आता ट्रायलसाठी गाडी घेतलेली आहे. बरोबर आहे, त्यांच्या माणसाने पण ट्रायल घेतली, पण ते आता स्वतः परत घेत आहे. आता इथून मी परत जाणार आहे अलिबागला ट्रायल घेतल्यानंतर. आणि स्कीमच्या बाबतीत अशी पण मी तुम्हाला सांगितलं अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीलाच की 3,000 रुपये तुम्ही नक्की स्कीम घ्या. आपली जर गाडी या रूटला चालत असेल किंवा दुसऱ्या रूटला पण, ते आपल्या फायद्याचं आहे कधीही, आणि कधीही आपल्या त्या उपयोगी पडू शकतात. आणि आपला मुंबई गोवा रोड म्हणजे मोठा हायटेक आहे, त्याच्यामुळे गाडी किती चांगली असली तरी त्याचं काम हे निघणारच आहे. आपण किती काय केलं तरी आपल्या गाडीची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. बारीक बारीक कामं मे महिना सुरू व्हायच्या अगोदर प्रत्येकाने करून घ्या, जशी मी आता केली तशी. आणि यांना मी सांगितलेलं की स्वतः थांबा गाडीजवळ, बघा काय काय काम होतं. तरी ते 2 फिल्टर घालायचे विसरलेच. मी आल्यानंतर पुन्हा सांगितलं 2 फिल्टर बसवा दे, असं होतं. ठीक आहे, होतं असं. प्रत्येकाने गाडीची बारीक बारीक कामं करून घ्या, कारण आपली फॅमिली, आपलं कुटुंब आपल्या बरोबर असतं गाडीमध्ये. आपण काही कामं काय करतो की पेंडिंग करतो, आपण नंतर करू, परवा करू, बरोबर ना? असं करतो, पण तसं करू नका. गाडीची वेळच्या वेळी कामं करून घ्या. काही असेल तर जिथं तुम्ही कामं करता मेकॅनिकल त्याच्याकडे करून ती सुरक्षित प्रवास आणि वेगावरती नियंत्रण ठेवून गाडी चालवायची प्रत्येकाने. कारण मुंबई गोवा रोड कुठे काय कधी काम चालू असेल, कुठे ड्रायव्हर अचानक असेल ते काही बोलू शकत नाही. कारण मी माझ्या 2 महिन्यातून एक फेरी असतेच गावाला कुठल्या तरी कामासाठी नाईटला, तर मी सांभाळत जातो. मी रोज जातो तरी पण मला ते बघावं लागतं कुठं काय आहे काय ते. आता मी थांबणार आहे गॅरेजजवळ वर्कशॉपवर आणि ते मला माझ्याकडे गाडी देते आणि मी जाणार आहे इथून अलिबागला. पेमेंट करून मी निघणार आहे इकडून पार्टचं, फक्त पार्टचेच पैसे. माझी पहिली गाडी आहे, सर्व्हिस झालेली आहे आणि एकदम मस्त. यांच्या जे टीम आहे ते टीमवर्क एकदम मजबूत आहे आणि दर्जेदार आहे. काम एकदम जातीने ते लक्ष देऊन सर्व कामे करते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्या CNG गाड्या आहेत त्यांना आता एप्रिल, मे, जून उष्णता प्रचंड प्रमाणात आहे. 20-50 ऑइल वापरा, 10-40 वापरा. तुमच्या इंजिनसाठी CNGसाठी सगळ्यात चांगला आहे. गाडी जास्त गरम होणार नाही. आपल्याला टायरमध्ये हवा की नायट्रोजन टाकायचं? हवाही चालते, नायट्रोजन असं काही महत्त्वाचं नाही आहे. नायट्रोजन काही प्रकार असतं ते फुल स्पीडने गाड्या चालवतात, रेसिंग करतात, त्याच्यासाठी नायट्रोजन असतं. आपला काही टायर गरम होते, आपण काय नॉर्मल स्पीडवरती चालवते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कुठेही आपण जेव्हा लवकर जायचा प्रयत्न करतो तेव्हा ट्रॉफिक नक्कीच आपल्याला माणगावला मिळतं, किंवा माणगावला नाही मिळालं तर इंदापूरला तर नक्कीच असतं. आत्ता अजून 5-10 मिनटं तरी जातील इथून माणगावमधून बाहेर पडायला. माणगावमधून बाहेर पडलो तर मग इंदापूर बघायला लागेल ट्रॉफिक लागतं की नाही ते. कारण मला 8 वाजता पोचायचा
टाईम होता 8 वाजता. मी टायमिंग ठेवलं होतं की आपण 8 वाजता मला घरी पोचायचं आहे. त्या टायमात मी पोचलो पण असतो, पण ट्रॉफिकने सर्व गडबड केली. माणगावचं ट्रॉफिक जबरदस्त होतं. कमीत कमी 1.5 तास माझा गेला माणगाव आणि इंदापूरमध्ये ट्रॉफिकमध्ये. आणि इंदापूरवरून जे सुटलो मी 1.5 तासाच्या नंतर, आणि आता आहे सी एन जीच्या लाईनमध्ये. तुम्ही बघू शकता, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, सी एन जी कुठेही नाही आहे. गॅसचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. इथेच नाही, मी कोकणातून आलो आता संगमेश्वरवरून. तर संगमेश्वरपासून दोन्ही साईडला, गोव्याला जाण्या साईडला आणि मुंबईला येणाऱ्या साईडला एकाही पंपावरती सी एन जी नाही. एवढा प्रॉब्लेम झाला आहे गॅसचा. सी एन जीचा भरपूर प्रॉब्लेम आहे, गॅसचा भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि जिकडे तिकडे रांगाच रांगा आहेत, पण रांगा लागून पण गॅस मिळत नाही आहे, कारण गॅसच नाही कुठे आहे. मी इथून सकाळी गेलो, तो मला नागोंड्याला मी गाडी पॅक केली आणि तो मला सी एन जी संगमेश्वरपर्यंत पुरला. संगमेश्वरच्या नंतर तो रिझर्व लागला आणि सावर्डेपर्यंत मला पुरला, परत रिटर्नला सावर्डेपर्यंत पुरला. नंतर मी पेट्रोल टाकलं 1000 रुपयाचं. पुढे भेटेल बोललो मला सी एन जी. सावर्ड्याच्या नंतर इकडे चिपळूणला भेटणार. चिपळूणच्या नंतर अजून पुढे 2-3 सी एन जीचे पंप आहेत, तिकडे पण मिळणार, पण कुठेही पंप नाही. पोलादपूरला पण जबरदस्त लाईन होती आणि तिथे लाईटच गेलेली होती. मग किती लोकांना मिळेल, मी तिथेही थांबलो नाही. पुढे आलो, एका पंपावर परत 500चं पेट्रोल टाकलं आणि सरळ माणगावच्या दिशेने निघालो. तर माणगावला 1.5 तास ट्रॉफिकमध्ये बसलो, माणगाव आणि इंदापूरला. आणि तिथून बाहेर पडलो आता. तर म्हटलं एवढं मी पेट्रोल टाकलं आहे, तर आता थोडं सी एन जी भरून जाऊया. तर आता घरी मला 8 वाजता पोचायचं होतं. आता मी किती वाजता पोचेल मला माहिती नाही, आणि ठरवलं मी आता सी एन जी भरूनच इथून जाईल. कारण आता मला इथं सी एन जी भरायचं, जास्त पेट्रोल नाही भरायचं. भरपूर गाडी चालली आहे पेट्रोलवरती, सर्वच प्रॉब्लेम होणार आहे. तर मी काय करणार आहे, थोडं घरी गेल्याच्यानंतर 10 लिटर मी पेट्रोल स्टॉक केलं आहे माझ्या घरी. 2 बाईकसाठी मला लागणार गावी जाईपर्यंत कमीत कमी. आणि सी एन जीचं काय मला काय बोलू शकत नाही. मे महिन्यामध्ये आपल्याला सी एन जी मिळेल की नाही याची अजिबात शाश्वती नाही, कारण युद्ध किती दिवस चालेल याची पण शाश्वती नाही. आपण पेट्रोल आणि डिझेल घरी आणू शकतो, पण आपण सी एन जी नाही आणू शकत ना, तो मोठा प्रॉब्लेम आहे. तर किती दिवस युद्ध चालतं काय माहिती नाही. तर भरपूर दिवस चालेल तर मेमध्ये भरपूर प्रॉब्लेम होणार आहे सी एन जीचे. सी एन जी आपण टाकूच शकत नाही, पेट्रोलच टाकायला लागेल गाडीमध्ये. आणि मी तर गाडीत जाताना पूर्ण टँक फुल करून जाणार पेट्रोलची. मला घरी जायचं आणि परत यायचं आहे. बाकी कुठं फिरायचं असेल तर पेट्रोलवरच फिरायला लागेल, बाकी दुसरा विषयच नाही. सी एन जीचा विषयच काढायचा नाही. आणि रात्री जर आपण सी एन जी लाईन गेलो तर समजा पूर्ण रात्री झोपून सी एन जी पंपावरच काढायला लागेल. इतर टायमाला आम्ही जातो ना, तर मेमध्ये तेव्हा एवढी भयानक परिस्थिती असते जेव्हा आपल्याकडे सी एन जी असतो तेव्हा. मग आता तुम्ही विचार करा, तर सी एन जी आपल्याकडे नाहीच आहे, क्वचित येतोय, तर मग काय होईल. सी एन जी पंपावरती मारामारी होतील. मेमध्ये भरपूर कंडिशन खराब होणार आहे. आणि जर मिळाला सी एन जी तर ठीक आहे, नाही तर आपण सर्व शक्यतो पेट्रोलवरच करायला लागणार आहे. तर बघू आता. अजून इथे माझ्या पुढे 6 ते 7 गाड्या आहेत, नंतर माझा नंबर येईल आणि नंतर घराच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. बघू घरी जायला किती वाजतात ते. चला. एक वेळ मी असा विचार केला होता की नको सी एन जी भरूया, पेट्रोलच भरून निघून जातो पुढे. तर म्हटलं थोडं टाकूया सी एन जी, घरीच तर जायचं आहे. इथे थांबलो तर काय फरक नाही पडत आहे थोडा 1 तासभर. तसं थोडा गाडीला पण आराम होईल. मी थांबलो नाही कुठे, संगमेश्वरपासून पण इथं डायरेक्टच मिळालो आहे. बहुतेक चहा पण नाही मी पिलो, नाही चहा नाही पिलो. माझ्या गाडीमध्ये कोकम सरबत मी ठेवला होता. कोकम सरबत म्हणजे कसं की बाटल ठेवली होती आणि एक थंड पाण्याची बॉटल ठेवली होती आणि ते मी मिक्स करून 2-3 वेळा प्यायलो. चला, माझा पुढे आमच्या गाड्या सरकत आहेत, तर मला पुढं व्हायचं आहे. चला, आता वाजले 10 आणि मी पोचलो अलिबागमध्ये. माणगावमध्ये मला ट्रॉफिक लागलं, बंपर टू बंपर ट्रॉफिक होतं आणि तिथे माझा 1.5 ते 2 तास फुकट गेला. त्याच्यानंतर मी इंदापूरला बाहेर पडलो आणि सी एन जी पंपावर गेलो. तिथे सी एन जी भरला, तिथे माझा अजून पाऊण तास गेला. तर माझ्या घरी पोचायचा टाईम होता 8 आणि आता वाजले 10, म्हणजे मी बरोबर 2 तास लेट झालो. तरी हरकत नाही, घरी सुरक्षित पोचलो आहे मी. आणि आता फ्रेश झालो आणि आता जेवणार आणि मस्तपैकी आराम करणार थोडा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.